भरारी त्याने घेतली आहे आणि काही दिवसामध्ये संपादक म्हणून त्यांना आपण पाहणार आहोत। त्यांच्यासाठी शुभेच्छा आपण देतोय। थँक्यू। तर मिथुन पाटील या मंचावरती, नरेश पाटील या आपण, गुरुनाथ नावडेकर, आकाश पाटील, रोहिदास पाटील या। तर आपण बक्षिसाकडे बोलतोय। सर्वप्रथम मी विनंती करेन, ज्या खेळाडूसाठी तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक इथे आलाय, तर कुणाल शेठ पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचा पारितोषिक होता, तो कमलेश साठी। तर कमलेश यायचा आपण 3000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि सोबत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील कमलेश ठरलाय। अप्रतिम खेळी या सामन्यामध्ये केली आहे कमलेशाने। तब्बल 4 विकेट या सामन्यामध्ये घेतल्यात। 14 धावांची अप्रतिम खेळी आणि तब्बल 4 फलंदाज आपल्या नावावरती केलेत कमलेशाने। तर कमलेशाला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक दिला जातोय आणि तब्बल सोबत 3000 रुपयाचा पारितोषिक कुणाल पाटील यांच्याकडून तो देखील दिला जातोय। हॅलो, 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 तर या सामन्याचा, या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल, ज्याने अप्रतिम फिल्डिंग अप्रतिम दाखवली आहे, प्रत्येक चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न आणि तेवढ्याच अचूक पद्धतीचे झेल देखील या मैदानामध्ये ज्यांनी टिपल्यात आणि तब्बल ज्या खेळाडूने आपल्या नावावरती 8 झेल पकडल्यात, अप्रतिम क्षेत्ररक्षण ज्यांनी दाखवलाय, क्षेत्ररक्षणाचा दर्जा ज्यांनी दाखवलाय, तो खेळाडू या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय। ज्या खेळाडूला कूलर देऊन सन्मानित केले जाईल। तर मी विनंती करतोय सन्माननीय दत्ता दलवी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते हा पारितोषिक द्यायचा आहे। तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी तब्बल 8 कॅच या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पकडल्यात, तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय वडवली संघाचा कल्पेश पाटील। दत्ता दलवी आणि रुपेश घरत यांना मी विनंती करेन की हा पारितोषिक देऊन आपण या कल्पेश पाटील याला आपण सन्मानित करायचा आहे। पाहू शकता आपण उत्कृष्ट ट्रॉफी आहे, त्यासोबत आपण पाहतोय कूलर आहे। सध्या गरज नाहीये, थंडीचा महिना आहे। व्हेरी गुड कल्पेश। तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज तर उत्कृष्ट गोलंदाज मी निधी 11 संघाचे स्पॉन्सर प्रशांत तांबडे आणि त्याच दरम्यान सन्माननीय बाप्पा मोरिया मित्रमंडळाचे अध्यक्ष युवा नेतृत्व नितेश अभिमन्यू शेठ पाटील आणि प्रशांत तांबडे धाकटा खांदा या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभास्ते हा पारितोषिक देऊन त्या गोलंदाजाला आपण सन्मानित करायचं आहे।
तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याने अप्रतिम गोलंदाजी, भेदक मारा, टिचून गोलंदाजी, प्रत्येक फलंदाजाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न पूर्ण स्पर्धेमध्ये केलाय आणि ज्याच्या नावावरती तब्बल 10 विकेट ज्याने संपादन केल्यात तो या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय आगासन संघाचा केजू मुंडे। याचे केजू एक अतिशय मोठा खेळाडू, कल्याण डोंबिवली आणि ठाण्याचा एक अतिशय अप्रतिम खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे। केजू मुंडे त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय। तर वेल प्लेट केजू, अभिनंदन। तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आपण बोलणार आहोत। फलंदाज कोण असेल तर मी विनंती करेन सन्माननीय आमचे पाहुणे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत नरेश सुरेश पाटील यांना विनंती आहे की आपण या मंचावरती ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघांना टी शर्ट ज्याने उपलब्ध करून दिल्या होत्या तर नरेश सुरेश पाटील यांना विनंती आहे की या आपण संदीप वास्कर यांना देखील विनंती आहे आणि मिथुन पाटील तर या आपण व्यासपीठावरती तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने अप्रतिम फलंदाजी ऐन वेळेला येऊन शेवटच्या क्षणाला अप्रतिम फलंदाजी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला प्रत्येक सामन्यामध्ये आणि ज्या खेळाडूच्या नावावरती तब्बल धावा आहेत त्या 58 धावा आणि एक अतिशय अष्टपैलूची भूमिका त्यांनी बजावली आहे। 9 विकेट देखील आपल्या नावावरती आहेत। तर तो खेळाडू ठरलाय कानपुरी संघाचा आदेश मते। यायचा आदेश तर सन्माननीय नरेश सुरेश पाटील, सन्माननीय संदीप वास्कर आणि सन्माननीय मिथुन पाटील या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन आदेश मते याला सन्मानित केले जाईल। अतिशय अप्रतिम आदेश, उत्कृष्ट खेळ आपण दाखवला। तर चतुर्थ क्रमांकाकडे आपण बोलतोय। रोख रक्कम 25,000 रुपये। मी ज्यांनी 8 संघांसाठी टी शर्ट पुरस्कृत केल्या होत्या महेश बालाराम नावडेकर तर ते नाहीयेत इथे आता सध्या। तर गुरुनाथ बालाराम नावडेकर यांना विनंती आहे की गुरु या आपण। तसेच अतिशय लाखमोलाची मेहनत विकास पोषा पाटील, अरुण वसंत पाटील, मंगेश राघव पाटील आणि मनेश विनायक पाटील या आपण यायचं आहे गुरु या। तसेच बुरदुलचे विद्यमान सरपंच बिंदा शेठ आपण देखील या। तर विकास पाटील, अरुण पाटील, मंगेश पाटील, मनीष पाटील, सतीश पाटील या, कारण अतिशय चांगली मेहनत ज्यांनी घेतली आहे। तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो ओम नर्मदेश्वर किरवली संघ। या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय ज्यांना तब्बल रोख रक्कम 25,000 रुपये आणि तब्बल एक अतिशय उत्कृष्ट ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल। आणि ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळते नाना टिके यांच्या माध्यमातून, सन्माननीय सचिन टिके यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण पाहतोय।
तर ओम नर्मदेश्वर किरवली आज प्रशांत पाटील यांची पूर्ण टीम नव्हती, तर बी संघ तिथे खेळला, अतिशय चांगला संघर्ष त्याने देखील केलाय. हॅलो. तर या स्पर्धेचा तृतीय क्रमांक, रोख रक्कम 50,000 रुपये आणि त्याच्या सोबत एक अतिशय मोठी ट्रॉफी ध्रुव जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत केली आहे. तर जनार्दन म्हात्रे यांना विनंती करेन की या पण जनार्दन म्हात्रे सचिन टिके, तुमच्या घरकुलचे सचिन टिके इथे असतील तर या आपण. तसेच गणेश विनायक पाटील, जयवंत विनायक पाटील, रुपेश ठाकूर, दत्ता दलबी, रुपेश ठाकूर या, गणेश विनायक पाटील, तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो ओम साई आगासन हा संघ इथे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. रोख रक्कम 50,000 आणि त्याच्या सोबत एक अप्रतिम ट्रॉफी देऊन या संघाला सन्मानित केले जाते. तसेच शनिवार म्हात्रे यांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. तर आपण बोलूया द्वितीय क्रमांकाकडे. रोख रक्कम 75,000 रुपये आणि एक अतिशय उत्कृष्ट ट्रॉफी देऊन या संघाला सन्मानित केलं जाईल. तर मी विनंती करेन आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आणि जे मोरबीचे मान्यवर जर इथे असतील तर त्यांना देखील विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती. तर मी सन्माननीय विष्णू दलबी यांना देखील विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती. तर मी विनंती करतोय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान सभापती सन्माननीय अभिमनुष्य धर्मा पाटील, सन्माननीय नगरसेवक प्रवीण शेठ पाटील, सन्माननीय शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल लक्ष्मण पाटील, सन्माननीय शिवसेना पनवेल तालुका संघटक भरतशेठ पाटील, दत्ता दलबी, कमलाकर पाटील, केजू मुंडे या सर्वांना विनंती करेन की या आपण व्यासपीठावरती जिथे गावदेवी परी 11 कानपोली या संघाला इथे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि तब्बल एक अतिशय उत्कृष्ट ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. तर पाहू शकता आपण हा द्वितीय क्रमांकाचा एक अतिशय मोठा कप या देऊन या कानपोली संघाला इथे सन्मानित केलं जाते. तर अभिनंदन कानपोली संघ कृष्णा.
सुधीर, सुरेश, हॅलो. हॅलो. तर मॅन ऑफ द सिरीज कडे आपण बोलतोय. आपण पाहतोय डिवो स्कूटी आणि जी आम्हाला पुरस्कृत केली आहे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान सभापती, विद्यमान नगरसेवक आदरणीय भरत शेठ, आदरणीय अभिमन्यू शेठ धर्मा पाटील, त्याच दरम्यान भरत शेठ बुधाजी पाटील, सन्माननीय प्रवीण शेठ कालूराम पाटील, हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आणि नितेश अभिमन्यू शेठ पाटील त्यांच्या माध्यमातून ही स्कूटी आपण पाहतोय. तर कोण असेल हा भाग्यशाली खेळाडू, या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण असेल? तर मी सर्वप्रथम जो खेळाडू या मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी असेल त्या खेळाडूला मी एक विनंती करतोय की आपल्याला ही गाडी दिली जाईल, परंतु 15,000 रुपये हे आपल्याला कमी देण्यात येतील. आपण ज्या वेळेला ही गाडी आपल्या नावावरती कराल त्या वेळेला 15,000 रुपये महेश दलवी यांच्याकडून घेऊन जायचंय. कारण गाड्या घेऊन जातात बरेच खेळाडू, नावावर करत नाही, आणि ज्याच्या नावाने रजिस्टर असतं त्याला तो प्रॉब्लेम येतो. कारण शोरूमला ज्याच्या नावाने रजिस्टर आहे आणि गाडी दुसराच कोणी घेऊन जातो. तर आपणास विनंती आहे, ज्याला गाडी भेटेल त्यांनी मात्र पहिला नावावरती करा आणि जे बाकीचे आपले 15,000 रुपये राहिलेत ते घेऊन जा. क्लिअर कट हिसाब आहे मुरबी संघाचा. याची विनंती आहे, याची नोंद घ्या आपण. कारण अशा बऱ्याच घटना घडल्यात. कारण शोरूम वाले सुद्धा हल्ली गाड्या द्यायला मॅचना थोडस अडथळतात. तर मी सर्वांना विनंती करतोय की गाडी मिळाल्यानंतर तो अभिमान आहे तुमचा, हक्काने नावावरती करा. तर या स्पर्धेचा सामनावीराचा मानकरी ठरलेला खेळाडू कोण असेल? कारण 4 खेळाडू आहेत आमच्या रेसमध्ये, कोणालाही जाऊ शकतो. हा मुरबीवाल्यांचं आयोजन आहे. एका धावेने देखील आपण पाठीमागे राहू शकता. कारण पहिलाच आम्ही सांगितलं होतं, एक धाव जरी जास्त असली तरी त्या खेळाडूला दिली जाईल, वाटून दिली जाणार नाहीये. कारण एका मताने उमेदवार विजय होऊ शकतो. तर याची नोंद घ्या, म्हणजे बाईक देखील आपल्याला एका धावेने देखील मिळू शकतो. तर या मॅन ऑफ द सिरीज वरती जे खेळाडू आहेत त्यांची नावं मी घेतोय. आदेश मते, तेज, केजू मुंडे आणि कमलेश पाटील, आणि त्याच दरम्यान अजूनही किरवली संघाचा प्रशांत पाटील, असे 4 खेळाडू आहेत. तर मी विनंती करेन, आमचे मान्यवर इथे आहेत, या सर्वांना विनंती करेन की हा सिरीजचा पारितोषिक म्हणजे स्कूटी, डिओ स्कूटी देऊन त्या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. तर आपण पाहतोय विद्यमान पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि विद्यमान सभापती, आणि त्याच दरम्यान पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय अभिमन्यू शेठ धर्मा पाटील जे सभापती आहेत, त्याच दरम्यान नगरसेवक प्रवीण शेठ पाटील, सन्माननीय भरत शेठ पाटील, सन्माननीय अनिल शेठ पाटील, शाखा प्रमुख दत्ता दलवी, आणि त्याच दरम्यान कमलाकर पाटील, या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक देऊन त्या खेळाडूला गौरवण्यात येईल. तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय देवेश घरत नसून
कोण असेल? तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ठरलाय, ज्याने तब्बल 82 धावा आपल्या नावावरती. तत्पूर्वी जर गाड्या आपल्याला मिळाल्या तर पहिल्यांदा हेल्मेट घ्यायला विसरू नका. आम्ही विसरलो तर आयोजकांना देखील मी विनंती करेन, ज्या ज्या स्पर्धा असतील जर आपण बाईक देत असाल तर त्याच्या सोबत हेल्मेट द्यायला विसरू नका. आणि प्रत्येकाने विनंती आहे, घरी जाताना सुखरूप जा. कोणीतरी आपली घरी वाट पाहतोय, आई असेल, बाबा असतील, भाऊ बहीण, पत्नी, मुलं. तर विनंती आहे सर्वांनी सावकाश जा, जेणेकरून आनंद जो आहे तो गावामध्ये गेल्यानंतर अतिशय जल्लोषात करा. आणि नेहमी गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करा. 4 व्हीलर चालवताना सीट बेल्टचा वापर करा. तर ही नक्कीच विनंती असेल आपल्याला. नियमांचा पालन हा महत्वाचा मूल भाग आहे. तर नक्कीच आमच्याकडून आपल्यास विनंती आहे, आमचे प्रवीण शेठ पाटील यांना देखील काहीतरी मार्गदर्शन करायचं आहे. मी विनंती करेन प्रवीण शेठ पाटील यांना की आपण थोडंसं मार्गदर्शन आपण द्यावं. प्रेमनाथ 11 क्रिकेट संघ हा प्रथमच मोठा आयोजन ज्या आपला निरंकारी मैदान होता तिथे करायचे, पण हा इथं प्रथम केल्यामुळे थोडा त्यांच्या आयोजनामध्ये त्रुटी आढळल्या. पुढच्या वेळी होणार नाही आणि मी त्यांचा सहकारी आहे आणि त्यांच्यामुळे मी सर्व टीमची सॉरी मागतो की कारण यावेळी आमच्या आयोजनात थोड्या त्रुटी आल्या. पुढच्या वेळी आम्ही सर्व त्रुटी भरून काढू आणि एकदम अतिशय उत्कृष्ट आयोजन करू. आणि वडवली संघांना मी अभिनंदन करतो की तुमचा प्रथम क्रमांक आला, पण रतन बोला पण तुम्ही मारा, अशीच माझी त्यांना शुभेच्छा असेल. धन्यवाद प्रवीण शेठ. नक्कीच मोठा तुम्हाला मोठ्या शुभेच्छा दिल्यात, कारण स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक हा स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि यावर्षी तो तुम्ही मारावा, हा देखील आमच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. तर मी नक्कीच कारगर संघ देखील रतनबुवा मध्ये खेळणार आहे, तर तुम्हाला देखील ऑल द बेस्ट. तर कमलेश पाटील वडवलीचे यांचे वडील इथे आलेत, हरचंद्र पाटील, त्यांना विनंती आहे की या मंचावरती आपण. माजी सरपंच वडवलीचे हरचंद्र पाटील. तर या सामन्याचा, या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज तर हरचंद्र पाटील साहेब इथे उपस्थित होतात. माजी सरपंच आहेत वडवलीचे आणि मुलाने अतिशय चांगला खेळ केला आपल्या, तर नक्कीच हार्दिक शुभेच्छा. तर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, ज्याने आपल्या नावावरती तब्बल 82 धावा आणि 12 विकेट घेणारा एकमेव खेळाडू कमलेश पाटील वडवली. आणि आत्ताच ओवा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलरचा मानकरी देखील हाच खेळाडू आणि प्रेमनाथ 11 मुरबी मानाच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कमलेश पाटील. वेल प्लेड, अभिनंदन कमलेश, अप्रतिम अप्रतिम. आणि खऱ्या अर्थाने हा वडिलांचा अभिमान आहे, या आपण देखील. तर ज्या प्रवीण शेठ घ्या, तर अनिल शेठ आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. कमलेश तर कमलेश आपण बाईक वरती बसायचं आहे. हॅलो, तर पहा मित्रांनो, हा क्षण कसा असेल, कारण मुलगा जो पारितोषिकाचा मानकरी ठरलाय आणि वडील पाठीमागे आहेत, याच्यापेक्षा आनंद काय असेल. तर नक्कीच जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. कमलेश, मी
नक्कीच सर्वप्रथम तुझं अभिनंदन करतोय. तर कमलेश, या मुरबीच्या स्पर्धेमध्ये तुम्ही ज्या वेळेला खेळायला आलात आणि माझ्या मते तुम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री इथे मिळाली आहे आणि आजपर्यंतचा इतिहास आहे मित्रांनो, कोणताही क्षेत्र असू द्या, ज्या ज्या स्पर्धकाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे त्यांनी सोनं, नक्कीच त्या संधीचं सोनं केलंय. आणि खऱ्या अर्थाने आज या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, ही मानाची स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी संघ नक्कीच तरस असतात. तर त्या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री या संघाला मिळाली आणि त्यांनी सोनं केलंय. तर सर्वप्रथम आपण इथे आल्यानंतर आपल्याला काय वाटलं? सर्वप्रथम मी मुरबी संघाचा धन्यवाद करते की आम्हाला इथे खेळाची संधी दिली आणि खूप मजा आली, कारण का सर्व संघ मोठे होते आणि त्या संघांबरोबर खेळायला पहिल्यांदाच भेटलं आणि आम्ही जिंकलो. तेवढं धन्यवाद. कमलेश, मी नेहमीच पाहतोय की ज्या ज्या वेळेला तुम्ही रायगडात येताय त्या त्या वेळेला तुमचा परफॉर्मन्स अतिशय चांगला होतो, कारण रायगडच्या प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद तुम्हाला लाभतोय, कारण एक चांगला संघ म्हणून तुमच्याकडे रायगडचे प्रेक्षक पाहतात. तर या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्की सांगितलं की अतिशय चांगले संघ होते आणि खऱ्या अर्थाने अप्रतिम संघांशी तुम्ही लढत दिली, कारण दिगोडा सारखा संघ इथे होता, सावला सारखा संघ तुम्ही पराभूत केला, अशा अनेक संघांना तुम्ही इथे पराभूत केलं. तर ते संघ समोर आल्यानंतर तुमचा आत्मविश्वास कसा होता? आम्हाला पहिल्यापासून म्हणजे जे चांगला संघ लागला की आम्हाला मजा येते खेळायला आणि आमचाही आत्मविश्वास वाढतो की समोर चांगला संघ आला की चांगला परफॉर्मन्स होतो. नक्कीच कमलेश, शेवटचा प्रश्न की ज्या वेळेला तुमचा संघ सेमीफायनल मध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स देऊन पुढे सरकला, त्या वेळेला तुला आशा होती का की मॅन ऑफ द सिरीज मला मिळू शकेल? नाही, आम्ही कधीच म्हणजे हे करत नाही की जोपर्यंत सुपर फोर मध्ये पोहोचत नाही तोपर्यंत सिरीजची आशा करत नाही. नक्कीच नक्कीच, अतिशय चांगलं वक्तव्य, कारण पहिला गेम प्लॅन म्हणजे आम्ही जिंकणार कसं या ध्येयाने ते खेळत असतात आणि म्हणूनच त्यांना नक्कीच यश लाभत असतं, स्वतःसाठी नाहीये. तर नक्कीच संदीपराव, तुम्ही खूप छान बोलताय आणि गेली 4-5 दिवस झाले या वेगळ्या व्यक्तिमत्वानं खरं तर खूप छान प्रकारे समालोचन केलेलं आहे. आपण खूप बोललात, आपण आता विश्रांती घ्यायची आहे आणि मी विनंती करतो की या ठिकाणी कैलासवासी प्रेमनाथ क्रिकेट संघाच्या माध्यमातून तुम्ही त्यांचा सत्कार करायचा मी विनंती करतो. या ठिकाणी आयोजकांनी कृपया या ठिकाणी पुढे यायचंय. माननीय नगरसेवक प्रवीण पाटील, भरतजी पाटील, अभिमन्यू पाटील, आपण तिघांनी या ठिकाणी पुढे यायचंय आणि संदीप पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करायचा. अप्रतिम असं समालोचन हिंदीमध्ये त्या ठिकाणी करतात आणि सांगायला खूप अभिमान वाटतोय की मुरबीतले हे पुत्र गेली अनेक वर्षांपासून समालोचन करताय. आम्ही लहानपणापासून त्यांना ऐकतोय आणि मला असं वाटतं की त्यांनी एक उच्च प्लॅटफॉर्म देखील गाठावा आणि खरं तर या क्रिकेट सामन्यांना जर समालोचन नसेल तर नक्कीच मजा आली नसती. माननीय नगरसेवक प्रवीण पाटील, अभिमन्यू पाटील आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. कृपया जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी समालोचक संदीप पाटील यांचा सन्मान होतोय. संदीपजी, आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि औक्षवंत व्हा. या ठिकाणी पंच म्हणून सुनील पाटील देखील आम्हाला या ठिकाणी लाभले होते. माननीय श्री सुनील पाटील यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी, ते नाही आहेत का? बर, हरकत नाही. संदीप भाऊ, तुमचा हॅलो. तर चेंज द गेम वडवली 2019 चा चॅम्पियन संघ इथे ठरलाय. तर
हॅलो. तर बुरदुलचे विद्यमान सरपंच जे चेंज द गेम वडवली संघाचे स्पॉन्सर आहेत बिंदास शेठ पाटील, या आपण देखील. तर वडवली संघाला इथे सन्मानित केलं जात आहे. रोख रक्कम 1,75,000 रुपये, 1,50,000 रुपये आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय एक अप्रतिम ट्रॉफी. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या या चॅम्पियन संघासाठी. तर विशाल कुठे आहे? विशाल, विशाल स्वतः संघनायक आहे. काय बाउंड्री उचलू नका पोरांनो. तर विशाल कसं वाटलं? किती मोठा आनंद असेल हा? खूप मोठा आनंद आहे. मी प्रथम प्रेमनाथ 11 मुरबी संघाचे संघ आहे त्याला आभारी मानतो की त्यांचे की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आणि आमचे जे पॅकर्स आहेत बिंदास पाटील त्यांच्यावर मी आभारी मानतो की त्यांनी आमची इथे एंट्री टाकून आम्हाला खेळण्याची संधी दिली. त्याच्यामुळे मी खूप आभारी आहे सर्वांचे की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची पहिल्यांदा संधी दिली. विशाल, याच्या पुढे या भागामध्ये स्पर्धा होतील आणि आमचं आमंत्रण तुम्हाला आला तर खेळण्यासाठी राजी व्हाल का? नक्कीच. खरोखरच आम्हाला रायगडच्या प्रेक्षकांनी आणि जेवढे सपोर्ट आम्हाला रायगडमध्ये मिळालं खूप आनंद होता मी की एवढं सपोर्ट आम्हाला भेटतं आणि त्याच्यामुळेच आम्ही इथे स्पिरिटमध्ये खेळतोय. आणि खूप मास्टर माइंड महेश दलवी त्यांनी खूप म्हणजे कॉल केले मला की खेळण्यासाठी. आणि सर्व म्हणजे रायगड प्रेक्षकांचे आणि जेवढे म्हणजे इथले पनवेलमध्ये प्रेक्षकांनी आम्हाला जो सपोर्ट केलेला आहे आमच्या टीमला चेंज द गेम वडवली बीला, त्यांचे आम्ही सर्वांचे आभारी आहोत. असंच आमच्यावर प्रेम ठेवा. आम्ही तुमच्या खातीर नक्कीच चांगला गेम करण्याचा प्रयत्न करू. विशाल, मी एक नक्कीच म्हणेन की नेहमी मी ऐकतोय चेंज द गेम वडवली बी. आता हा बी जो आहे तो काढून टाका, कारण मी नेहमीच म्हणतो बी मी लावतच नाही तुमच्या पुढे. मी नेहमी समालोचन करताना बी म्हणत नाही, कारण मला एवढी गेम तुमची आवडते आणि एवढा परफॉर्मन्स असताना बी का? कारण नाहीये. आता तुम्ही मोठे आहात आणि नक्कीच एवढ्या मोठ्या संघांशी जर फाईट करता तर तुम्हाला पुढच्या मोठ्या संघांसाठी खेळण्यासाठी देखील शुभेच्छा असतील. आणि पुन्हा एकदा याच जोमाने पुढल्या वर्षी याच स्पर्धेमध्ये नक्की या, त्यासाठी बेस्ट ऑफ लक. आणि जे प्रवीण पाटील आहेत ज्याने आम्हाला जो सांगितलं की रतनबुवामध्ये नंबर आला पाहिजे, आम्ही पण खूप प्रयत्न करतो रतनबुवामध्ये आम्ही कसे टॉप 4 मध्ये पोहोचू. आणि यावेळी आम्ही नक्कीच जोमाने म्हणजे खूप प्रयत्न करतो, खूप मेहनत घेतोय आणि रतनबुवा यावेळी मारण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तसंच तुमचा जो आशीर्वाद आहे तो आमच्यावर ठेवा. आम्ही नक्कीच रतनबुवा चषक यावेळी मारणार म्हणजे मारणार. आणि कतारसाठी म्हणजे ओमकार पाटील मुरबीचा म्हणजे जो घातक खेळाडू आहे त्याची निवड झाली आहे. त्याला आमच्या टीम तर्फे चेंज द गेम तर्फे नक्कीच खूप शुभेच्छा. तो चांगला खेळ आणि आपल्या जो ग्रामीण क्रिकेटचं नाव आहे तो अजून पुढे गेले. तुमच्यामुळेच ग्रामीण क्रिकेट ओळखलं जातं. पुढच्या जे प्लेयर आहेत खालचे त्यांना तुमच्यामुळेच जो स्पिरिट भेटतो त्याच्यामुळे खेळतात ते. आणि असेच खेळत राहा. आम्हाला खूप अभिमान आहे तुम्ही पुढे जाताय. नक्कीच. धन्यवाद विशाल, वेल डन. तर वडवली संघ पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम.